नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत पालघर जिल्हा डहाणू तालुक्यातील एक प्रसिद्ध गड बारडगड या ठिकाणी आपण जात आहोत। आणि त्या ठिकाणी बारड डोंगरावरती काय काय नगा मिळेल आणि त्याच्यासाठी बारड डोंगरावरती गर्दी रहा आणि ते ठिकाणी काय आहे बघण्यासाठी या व्हिडिओत आपण बघणार आहोत। फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा। व्हिडिओ आवडला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन नसतील माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। नमस्कार मित्रांनो, नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। मी आशिगड आणि तुम्ही बघता आशिगड यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, पहिल्यांदा व्हिडिओमध्ये मी चष्मा घालला आहे। तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, या व्हिडिओत तुम्हाला पालघर जिल्हा आणि डहाणू तालुक्यातील एक प्रसिद्ध गड बारडगड या गडावरती आपण गेलेलो आहोत। आणि त्या ठिकाणी जो काय पब्लिक होती, जी काय पब्लिक त्या ठिकाणी नाचत होती आणि पब्लिक त्या ठिकाणी कशासाठी जाते ती या व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे व्लॉग नांगा मिळेल। फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगत राहा। व्हिडिओ आवडला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन नसतील चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। चला तर आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया। मित्रांनो, आपण आता सध्या हळूहळू बारडगडाचे रस्त्याला हळूहळू चालत जात आहोत आणि बघूया किती टाईम लागत आहे आपल्याला बारडगडावर चढताना। आणि या ठिकाणी बारडगडाला जात असताना आपल्याला धबधबा भेटला आहे। खूप छान पद्धतीने धबधबा आहे, पाणी वगैरे मस्त पडत आहे या ठिकाणी आणि थंड वगैरे पाणी वगैरे आहे आणि लहानच धबधबा आहे पण खूप छान पद्धतीने दिसत आहे। लोकेशन वगैरे खूप छान आहे। काय आता जरा रेवलला राहिला आहे सगळ्याचा। आता जास्ती 10 मिनटं राहतील असं जाता जाता आम्हाला लागतील। आता जो काय माल आहे ना तर सगळेजण थांबला हा, सगळेजण तिथं बसून राहिला हा। सगळेजण एकशी बीजे बसला हा, एकशी बीजे बसला हा, बीजे उभाचा हा आणि तशी थोडंसं निमसून त्या परत चालू करतील। चला या नांगाना कणिक पोरा हा, नांगाना कणिक पोरा हा, कणिक हा। एक टी शर्ट वाली काय टी शर्ट वाली अशी नांगाना कॅमेरा आहे काय हे माझं काय नायर काय म्हणून शिकलं जातं लाईनशीर घी पोऱ्या काय पर्वत नंतर धरायला आहे। अजून आम्ही हळूहळू चालत जात आहोत। आता जास्तीचा टाइम नाही लागायचा, आता जास्ती नाही टाइम लागणार। तू आता मग तू तर नागे हवास ना हा, इकडशी अजून तर राहिला आहे जरा।